रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कसा झाला धृतराष्ट्राचा विवाह आणि 100 कौरवांच्या जन्माचे रहस्य। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी गिरिराज, क्षणभर महाभारत या मालिकेचा होस्ट आणि तुमचा एक सच्चा सनातनी दोस्त। काल विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे महर्षी वेदव्यास। मागच्या व्हिडिओमध्ये आपण धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर यांचा जन्म कसा झाला हे बघितले। पुढे भीष्मांनी धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर यांचा अतिशय प्रेमाने सांभाळ केला। त्यांना नाना विद्या अभ्यासामध्ये पारंगत केले। मोठमोठ्या ऋषींकडून त्यांना वेद, शास्त्रे याचे ज्ञान दिले। त्यांना विद्या व अस्त्रशस्त्रांमध्ये पारंगत केले। त्या तिघातला धृतराष्ट्र हा जन्मताच अंध असल्याने व विदुर हा दासीपुत्र असल्याकारणाने भीष्मांनी राज्याच्या गादीवर पंडूस बसवले। पुढे सगळ्यात ज्येष्ठ असलेल्या धृतराष्ट्राचा विवाह गांधार देशाच्या राजकन्या गांधारीशी झाला। गांधारी अतिशय धर्मनिष्ठ आणि सत्यनिष्ठ स्त्री म्हणून प्रसिद्ध होती। धृतराष्ट्र जन्मतः अंध असल्याने गांधारीने स्वतःच्या इच्छेने डोळ्यावर पट्टी बांधून आयुष्यभर अंधत्व स्वीकारले। कारण तिला वाटले की पती अंध असताना तिने डोळस राहणे योग्य नाही। हे तिच्या पतिप्रेमाचे आणि त्यागाचे सर्वोच्च उदाहरण मानले जाते। गांधारीचा भाऊ शकुनी याने विवाह घडून आणण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आणि हाच शकुनी महाभारतातील कपटाचा बादशाह म्हणून ओळखला गेला आणि त्याच्याच डावपेचांनी कुरुक्षेत्रावरील महाभीषण अशा युद्धाची ठिणगी पडली। पुढे एकदा कृष्णद्वापायन अर्थात व्यास हे राजवाड्यात आले। तेव्हा धृतराष्ट्रांची पत्नी गांधारी हिने त्यांचे मोठ्या विनयाने स्वागत केले। तेव्हा तिच्या त्या पाहुणचारावर संतुष्ट होऊन कृष्णद्वापायनांनी तिला 100 पुत्र आणि 1 कन्या होईल असा आशीर्वाद दिला। कालांतराने गांधारी ही खरोखरच गर्भवती राहिली, पण 2 वर्षाचा काळ लोटला तरी तिची काही प्रसूती होईना। तेव्हा तिने रागारागाने कोणासही कसलीच कल्पना न लागू देता स्वतःच्याच पोटातील गर्भावर प्रहार केले। त्यामुळे तो गर्भ हा शतखंडित झाला आणि मांसाचा गोळा 100 भागात विभागला गेला। व्यास ऋषींनी ते 100 मांसांचे गोळे अतिशय काळजीपूर्वक विविध औषधींनी आणि तुपाने भरलेल्या मडक्यात जपून ठेवले। काळ सरला आणि काही दिवसांनी त्या प्रत्येक मडक्यातून एक मूल जन्माला येऊ लागले। सर्वात पहिला आला दुर्योधन, त्यानंतर दुःशासन, मग विकर्ण, असेच एकामागून एक 100 पुत्र शिवाय 1 कन्या दुष्यला देखील जन्माला आली। अशा एका चमत्कारी पद्धतीने झाला 100 कौरव आणि त्यांच्या एकुलत्या 1 बहिणीचा जन्म। तर ही होती 100 कौरवाच्या जन्माची कथा। पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पांडवाच्या जन्माची कथा। आपल्याला तर माहीतच आहे की पांडव हे 5 होते, पण तुम्हाला माहीत आहे का त्यांचा एक 6वा भाऊ देखील होता की जो कौरवाच्या बाजूने युद्धामध्ये लढला। जर तुम्हाला त्या 6व्या भावाचे नाव माहीत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।